नमस्कार सर्वांना. गोल्डन इरा फिल्म सॉन्ग, सुवर्णकाळातील गाण्याच्या आठवणी आपण या उपक्रमात करीत आहोत. मित्र, आजच्या एपिसोडमध्ये 50 आणि 60च्या दशकातील काही सदाबहार गाण्यांच्या आठवणी आपण आज करत आहोत. सुरुवात करूया सर्व प्रिय गायक मुकेश यांच्या आवाजातील गीताने. चित्रपट परवरिश, संगीतकार दत्ताराम हे शंकर जयकिशन यांचे प्रदीर्घ काळ सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. राज कपूर आणि माला सिन्हा, मेहमूद यांच्या भूमिका या परवरिश चित्रपटात होत्या आणि संगीतामुळं, गाण्यामुळं हा चित्रपट गाजला. तर मुकेशच्या आवाजातील हे गाणं पडद्यावर सदाबहार अभिनेता राज कपूर. आंसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कह दे हमें भूल जाए. आंसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कह दे हमें भूल जाए. आंसू भरी है. यानंतरचं मुकेश यांच्याच आवाजातलं गीत आहे चित्रपट सारंगा. संगीतकार होते सरदार मलिक आणि याचे गीतकार पंडित भरत व्यास. या दोघांच्या कामगिरीमुळं, संगीतकार सरदार मलिक, गीतकार पंडित भरत व्यास, यामुळं हा सारंगा चित्रपट आजही रसिकांच्या आठवणीमध्ये आहे. यातली सगळी गाणी लोकप्रिय झाली. मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश यांच्या आवाजातली ही गाणी. या चित्रपटातला हिरो, नायक सुदेश कुमार होता आणि नायिका मराठी अभिनेत्री जयश्री गडकर. तर पडद्यावर आपल्याला सुदेश कुमार हे गाणं गाताना दिसतो आणि गायलं आहे मुकेश यांनी. सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन, ओ मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे. ओ सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन, हो मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे. हो सारंगा तेरी याद में. यानंतरचं गीत आहे चित्रपट बसंत बहार. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, यातले कलाकार भारतभूषण आणि निम्मी. शास्त्रीय संगीताच्या संगीत रचनांसाठी शंकर जयकिशनचा बसंत बहार, सदाबहार आणि अतिशय उत्कृष्ट असं शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी हे बसंत बहारचं वैशिष्ट्य. यातील मन्ना डे यांचं एक गीत आहे पडद्यावर भारतभूषण. सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर के बिना जीवन सुना, सुर के बिना जीवन सुना. सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर ना सजे. अतिशय सरस गाणं आहे. यानंतर मन्ना डे यांच्या आवाजातलं एक अजरामर गाणं म्हणता येईल असं चित्रपट उपकार. मनोज कुमार, आशा पारेख, प्रेम चोप्रा आणि उपकारपासून आता तोपर्यंत विलन म्हणून सर्वोत्कृष्ट खलनायकी करणारे प्राण या अभिनेत्यांचा हा चरित्र रोल होता, कॅरेक्टर रोल होता आणि तो अतिशय गाजला. उपकारमध्ये त्यांची ही भूमिका सदैव सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे. याचे संगीतकार कल्याण जाननजी. तर पडद्यावर मनोज कुमार, प्राण आणि इतर कलाकारही आपल्याला दिसतात.
हे गीत आहे, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. तर मन्ना डे यांच्या आवाजातले आपण 2 गीतं ऐकली. त्याआधी मुकेश यांची 2 गाणी. आता गायक मधाळ आवाजाचे ज्यांचं नाव घेतले की गझल आणि हिंदी चित्रपट संगीत मदन मोहन अशी नावं आठवतात. तर तलत मेहमूद यांनी गायलेलं सुजाता या चित्रपटातील गीत आपण आठवण करूया. संगीतकार सचिन देवबर्मन. सुजातामध्ये सुनील दत्त नूतन यांच्या भूमिका होत्या. हे गीत आहे, जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के लिए ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए, जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए, जलते हैं जिसके लिए. अतिशय गोड गाणं हे तलत मेहमूद यांच्या आवाजातलं. आणि आजच्या एपिसोडमध्ये शेवटचं तलत मेहमूद यांच्या आवाजातलं यास्मीन या चित्रपटातलं. याचे संगीतकार होते सी रामचंद्र आणि गीतकार जान निसार अख्तर. हा यास्मीन चित्रपट 1955 सालचा. यामध्ये नायक होता सुरेश त्याचं नाव, जो दुलारी या सिनेमात आहे. आपण गाणं म्हणताना पाहिलेला आहे, सुहानी रात ढल चुकी है. तो हा सुरेश आणि याची नायिका यास्मीनमध्ये होती वैजंतीमाला. हे गीत आहे, बेचैन नजर बेताब जिगर, बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दीवाना है दीवाना, कब शाम हो और ये शम्म जले, कब उड़ कर पहुँचे परवाना है परवाना. तर आजच्या एपिसोडमध्ये 50 आणि 60च्या दशकातील काही गाण्यांच्या आठवणी आपण केल्या. एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या. मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि मित्रांना आठवण द्या. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा.